जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव. आपला देश बेरोजगारीच्या ज्वालामुखीच्या उंबरठ्यावरती उभा आहे. कशामुळे? सर्व वयोगटातल्या बेरोजगारीचा दर हा 7.31% पोचलेला आहे. जर आपण 20 ते 29 हा वयोगट घेतला तर त्याच्यामध्ये हा दर 27% आहे. जर 20 ते 29 वयोगटातल्या स्त्रियांचाच फक्त विचार केला, म्हणजे युवतींचा विचार केला, तर या वयोगटातल्या 56% युवती या बेरोजगार आहेत. 23% युवक बेरोजगार आहेत, म्हणजे पुरुष बेरोजगार आहेत. जर सुशिक्षित बेरोजगारीचा विचार केला तर आपल्याला दिसेल की एकूण देशामध्ये जेवढे ग्रॅज्युएट्स आहेत, पदवीधर आहेत, त्यांच्यापैकी 19% हे बेरोजगार आहेत. जर 20 ते 29 हा वयोगट विचारात घेतला तर त्या वयोगटातले 63% पदवीधर हे बेरोजगार आहेत. आणि म्हणूनच मी म्हणतो की भारत हा बेरोजगारीच्या ज्वालामुखीवर उभा आहे. या ज्वालामुखीचा उद्रेक हा अतिशय विपरीत अशा सामाजिक उद्रेकामध्ये रूपांतरित होऊ शकतो. आणि त्याचं दर्शन आपल्याला कधीकधी याच्यापूर्वी झालेलं आहे, होतं आहे, कदाचित याच्यापेक्षा भीषण स्वरूपात ते होऊ शकतं. मग ती एखादी जातीय दंगल असेल, एखादी धार्मिक दंगल असेल, कदाचित सामाजिक गुन्हेगारी असेल, किंवा त्याच्यापेक्षाही अधिक काही सामाजिक विकृतीसुद्धा असतील. हे सर्व जे घडतं आहे याच्या कारणांची चर्चा आपण अधिक खोलात जाऊन केलेली आहे आणि करू शकतो. परंतु मुख्य मुद्दा आहे देशातल्या शिक्षणाचा विस्तार, शिक्षणाचा दर्जा, कौशल्याचा विस्तार, रोजगार आणि विकास यांचा तुटलेला सांधा. थोडक्यात सांगायचं तर शिक्षण, रोजगार आणि विकास यांचा सांधा पूर्णपणे तुटलेला आहे. आणि त्या सगळ्याची जी नौका आहे, त्या सगळ्याचं जे ड्रायव्हिंग व्हील आहे, हे खाजगी क्षेत्राच्या आणि खाजगीकरणाच्या धोरणाच्या हातात गेलेलं आहे. ही बेरोजगारीची समस्या ही जर आपली इच्छा असेल, जर राष्ट्रीय धोरण आखलं, तर आपण एका संधीमध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. म्हणजे बेरोजगारीच्या या समस्येचं रूपांतर जर आपण या संधीमध्ये केलं तर आजपर्यंत देशाचा विकास जो होणं आवश्यक होतं, होऊ शकला असता. ती क्षमता देशामध्ये होती. त्या क्षमतांचा पूर्ण वापर करून आपण एका विकासाच्या नव्या प्रकाश वाटेकडे जाऊ शकतो. ही या तरुणांमध्ये, या बेरोजगारांमध्ये क्षमता आहे. बेरोजगारी ही व्यक्तिगत समस्या नाही. बेरोजगारी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे. आणि बेरोजगारी हा एक मानव अधिकाराचा भंग आहे. कारण ज्या माणसाला आपण त्याच्याकडे क्षमता असून सुद्धा काम देऊ शकत नाही, रोजगार देऊ शकत नाही, याचा अर्थ आपण त्याला सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत करणं असाच होतो. कारण जो मनुष्य उत्पादन करत नाही, जो मनुष्य उत्पादन प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही, कुठल्याही सेवेमध्ये भाग घेत नाही, तो मनुष्य समाजाचा घटक नसतो, तर तो समाजावरती एक ओझं बनतो. आपण त्याला बनवलेला असतो. या अवस्थेमधून जर युवकांची सुटका करायची असेल तर आपल्याला एका उपायाचा, पर्यायाचा विचार करावाच लागेल. केवळ प्रश्नाची मांडणी करून मी थांबणार नाही, केवळ विश्लेषण करणं पुरेसं नाही, केवळ अर्थ लावणं पुरेसं नाही, तर त्याच्यावरती मात करणं आणि ती परिस्थिती बदलणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच एक शक्य कोटीतली, व्यवहार्य, या सरकारला सुद्धा अंमलात आणता येईल अशा प्रकारची एक रोजगार हमी योजना मी आपल्यासमोर प्रस्तावित करतो आहे. ही रोजगार हमीची योजना शहरी, ग्रामीण या दोन्ही भागांसाठी असेल, स्त्री पुरुष सर्वांसाठी असेल. आणि त्याचबरोबर शिक्षित आणि अशिक्षित अशा दोन्ही प्रकारच्या बेरोजगारांसाठीची ही रोजगार हमीची योजना असेल. सध्याची महात्मा गांधी म्हणजे ज्याला मनरेगा म्हणून ओळखलं जातं, ती रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागासाठी, आणि ती सुद्धा मुख्यतः फिजिकल लेबर ज्याला म्हणलं जातं, शारीरिक श्रमापुरतीच मर्यादित आहे. आता हे भेद शारीरिक आणि बौद्धिक हे असावेत का नसावेत हा एक स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. ते आज आहे ते गृहीत धरून आपण पुढे जाऊया. या रोजगार हमी योजनेची संपूर्ण जी आखणी आहे, म्हणजे संपूर्ण त्याचं जे
संचालन आहे, हे सुरुवात त्याची जी आहे ही केंद्र सरकारकडून होण्याची गरज आहे. आता पहिला प्रश्न असा तयार होतो की किती लोकांसाठी आणि कशा प्रकारची योजना असेल. जर एकंदर आकडेवारीचा विचार केला तर भारतामध्ये आपण पहिल्यांदा सुशिक्षित बेरोजगारीचा विचार करू, म्हणजे संख्येचा विचार करू. सुशिक्षितांमध्ये म्हणजे ज्यांची जे ग्रॅज्युएट्स आहेत, ग्रॅज्युएट आणि जास्तीत जास्त शिक्षण झालेलं आहे अशा बेरोजगारांची संख्या सर्व वयोगटातल्या ही 1,17,00,000 एवढी आहे. जर अशिक्षित बेरोजगार जर त्याच्यामध्ये 10वी पेक्षा जास्त शिक्षण घेतलेले परंतु ग्रॅज्युएट नाहीत असे 10वी आणि ग्रॅज्युएट याच्यामधल्या शिक्षण झालेल्या बेरोजगारांचा जर विचार केला तर त्यांची संख्या 1,75,00,000 म्हणजे दोन्ही मिळून होते 3,94,00,000. आणि म्हणून मी असं प्रस्तावित करतो की सुरुवातीला आपण 2 कोटी लोकांसाठी ही रोजगार हमीची योजना कार्यान्वित करावी. जर ही योजना कार्यान्वित केली तर कदाचित उरलेल्यांसाठी ती करावीच लागणार नाही, कारण त्याच्यामधून जे काही परिणाम संभवतील, परिणाम ज्या अर्थव्यवस्थेला आणि एकंदर विकासाच्या प्रक्रियेला जी गती मिळेल त्याच्यामधून रोजगार आपोआपच तयार होईल, सरकारला कुठलाच रोजगार देण्याची गरज पडणार नाही. आता 2 कोटी संख्या आपण मनामध्ये धरू की ज्याच्यामध्ये सुशिक्षित अशिक्षित सगळ्या प्रकारचं लेबर करणारे लोक असतील, सगळ्या क्षमता ज्यांच्याकडे आहेत, दोन्ही प्रकारच्या क्षमता असलेले लोक याच्यामध्ये असतील. त्यांना काम काय द्यायचं. मी असं प्रस्तावित करतो आहे की एकंदर विकासाच्या प्रक्रियेमध्ये अशा अनेक गॅप्स आहेत, अशा अनेक त्रुटी आहेत, अशा अनेक रिकाम्या जागा आहेत, खाई आहेत, दऱ्या आहेत की ज्या भरून काढण्यासाठी आपल्याला सुशिक्षितांची गरज आहे, त्याचप्रमाणे फिजिकल लेबरची सुद्धा गरज आहे. आणि त्या ठिकाणी रोजगाराच्या फार मोठ्या संधी आहेत. आपण काही त्याची उदाहरणं बघूया. आपण लक्षात घ्या, ही फक्त उदाहरणं आहेत, ही सर्वंकष यादी नाही. ही यादी किती मोठी वाढवता येईल आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच विचारशक्तीची गरज आहे. आपण एक साधं शहरीकरणाचं उदाहरण घेऊ. आज शहरीकरणामध्ये ज्या नागरी सुविधा आपण म्हणतो त्या नागरी सुविधा एक कोसळण्याच्या बेतामध्ये काही शहरांमध्ये आलेल्या आहेत. याची जी अनेक कारणं आहेत, त्यामध्ये शहरांमध्ये झालेली गर्दी, गृहनिर्माण, जमिनीची कमतरता हे सगळं आहेच, परंतु त्याच्यामधलं एक प्रमुख कारण जे आहे ते प्रमुख कारण आहे घनकचरा व्यवस्थापन. या कचऱ्याचं करायचं काय ही एक फार मोठी समस्या आहे आणि त्याच्यामध्ये अर्थात उपायही तांत्रिकदृष्ट्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो जनशिक्षणाचा. हा घनकचरा अशा पद्धतीनं एका व्यवस्थेमध्ये आणला जाईल की ज्याच्यामध्ये त्याचं पुनर्भरण करणं, त्याचं पुनर्प्रक्रिया करणं हे शक्य होईल. याच्यासाठी जी गरज आहे ती सुशिक्षितांची. जे जनशिक्षण करू शकतील, ते तांत्रिक पर्याय काढू शकतील, जे तांत्रिक पर्याय निघतील त्याची अंमलबजावणी करून घेऊ शकतील, त्याचं पर्यवेक्षण करतील, त्याच्यावरती लोकांवरती सुद्धा एक जनशिक्षण करून मग गरज पडली तर त्यांच्या वरती शिक्षेच्या कारवाईपासून सुद्धा करू शकतील. अशा प्रकारच्या सगळ्याच प्रकारच्या म्हणजे तांत्रिक असेल, इंजिनिअरिंग असेल, पर्यवेक्षण असेल, सर्वेक्षण असेल किंवा प्रत्यक्ष फिजिकल लेबर असेल, या सगळ्या प्रकारच्या प्रचंड मोठ्या रोजगाराची गरज, त्या रोजगाराची शक्यता तिथं आहे. एक ग्रामीण भागामध्ये आपण गेलो तर शेतीचा विध्वंस सुरू आहे, जमिनीचा विध्वंस सुरू आहे, पर्यावरणाचा विध्वंस सुरू आहे. जर आपण नदीचं पुनर्भरण आणि शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांची जी वाताहत होते ती थांबवणे 2 उद्दिष्ट जर ठेवली तर त्याच्यामध्ये रोजगाराच्या प्रचंड मोठ्या संधी आहेत. ज्याप्रमाणे मेडिकल सोशल वर्कर असतात, जो आपल्याला अनुभव माहिती आहे की उदाहरणार्थ अंगणवाडी आशा, अर्थात अंगणवाडी या मेडिकल सोशल वर्कर नव्हेत, त्या सामाजिक किंवा शैक्षणिक सोशल वर्कर आहेत, बाल संगोपनातल्या सोशल वर्कर आहेत, त्यांच्या मार्फत किंवा आशांच्या मार्फत देशामध्ये आपले जे सोशल इंडिकेटर्स आहेत, सामाजिक निर्देशांक किती सुधारले आपण बघतो. त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेतली गेलेली आहे. जर अशाच प्रकारचे एक पेड सोशल वर्कर्स या रोजगार हमीच्या मार्फत जर आपण पर्यावरणाच्या पुनर्भरणासाठी, मग ते जैववैविध्याचा विषय असेल, एकंदरच वनरक्षणाचा, वनसंवर्धनाचा विषय असेल किंवा शेतीच्या संवर्धनाचा, शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारणं, त्यांना योग्य भाव देणं, त्यांना बाजारापर्यंत पोहोचवणं आणि अगदी त्यांच्या शेतापर्यंत जाऊन त्यांच्यामध्ये आणि सरकारच्या योजनांमध्ये, त्यांच्यामध्ये आणि पीक विम्यासारख्या योजनांमध्ये एक दुवा म्हणून काम करणं, याच्यामध्ये फार मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत.
की जिथं शिक्षित अशिक्षित सगळ्यांनाच रोजगार मिळू शकतो. अशी खूप उदाहरणे देता येतील. या सगळ्यांची मी यादी सांगून आपला वेळ घेऊ इच्छित नाही. याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर यामध्ये एक मोठ्या प्रमाणात ज्याला आपण स्टार्टअप म्हणजे एंटरप्रेन्योरशिपला सुद्धा मोठा वाव असू शकतो. जर याच्यामध्ये कोणी स्टार्टअप येत असतील, जर तरुण याच्यामध्ये येत असतील आणि थोडंफार भांडवल ते कर्ज रूपात स्वतः घेऊ शकत असतील, तर सरकारने त्यांना ही हमी द्यावी की 2 वर्षासाठी आम्ही तुम्हाला मोफत मॅनपॉवर म्हणजे मनुष्यबळ पुरवू. म्हणजे तंत्रशिक्षित असेल किंवा फिजिकल लेबर सुद्धा करणारा असेल, ही हमी जर सरकारने घेतली तर स्टार्टअपमध्ये पैसे घालायला, थोडे कर्ज घ्यायला, थोडा धोका पत्करायला लोक तयार होतील, तरुण तयार होतील. अशा अनेक प्रकारे जे त्याच्यामध्ये तांत्रिक पर्याय सुचवणं, त्याचं इंजिनिअरिंग काही घडवणं, काही मॉडेल्स घडवणं, याच्यामध्ये सुद्धा मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने या रोजगार हमी योजनेचं एक्सटेन्शन या विस्तारीकरण करता येईल सरकारला. सरकारने ते केलं पाहिजे. शाळा शिक्षण आहे. शिक्षणामध्ये आज आपल्याला माहिती आहे की शिक्षकांना वाटेल त्या कामाला झोंपलं जातं. गावातली डुकरं मोजण्यापासून ते मतदारांपर्यंत सर्व प्रकारची कामं, मतदानांपर्यंत सगळी कामं शिक्षकांना करावी लागतात. का या ठिकाणी आपण या सुशिक्षित बेरोजगारांचा वापर करू नये? या सगळ्याचा जर एकत्रित विचार केला तर 2 कोटी लोकांना असा प्रोडक्टिव्ह आणि देशाच्या विकासाला एक नवीन दिशा देणारा रोजगार देणं अगदी सहज शक्य आहे. या योजनेमधून 2 वर्षासाठी ह्या रोजगार हमी योजनेचा लाभ या युवकांना देण्याची हमी सरकारने घ्यावी. त्यांना दर दिवशी आजच्या किंमत पातळीला मी धरून बोलतोय 600 रुपये इतका मोबदला हा त्यांना दर दिवशी कामासाठी मिळाला पाहिजे. वर्षातून 300 दिवस त्यांना काम द्यावं लागेल. आज सगळ्याचा जर टोटल विचार केला तर साधारण 2 लाख रुपये हे त्यांच्या वेतनाचा, मोबदल्याचा जे मान आहे ते 2 लाख रुपये प्रत्येकी होईल वर्षाचं. त्याच्यामध्ये जर आपण त्यांना लागणाऱ्या साधनांचा जर विचार केला तर ती साधनं साधारणपणे एका व्यक्तीला रोजगार देण्यासाठी त्याला काही साधनं पुरवावी लागतील. साधनं म्हणजे फक्त कुदळ फावडी नव्हेत, त्याला कदाचित एखादा संगणक, एखादा कॅल्क्युलेटर किंवा सर्व्हे करण्यासाठी काही वाहनं घ्यावी लागतील. या सगळ्याचा जर एकत्रित आपण विचार केला, काही ऑफिसेस तयार करावे लागतील, या सगळ्यांचा जर एकत्रित विचार केला तर प्रति व्यक्ती 50,000 रुपये ही साधन निर्मिती किंवा साधनांचा पुरवठा याच्यासाठी ठेवावे लागतील. म्हणजे अशा प्रकारे आपण 2.5 लाख रुपये हे प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजे एका युवकाच्या रोजगारासाठी आपण 2.5 लाख रुपयाचा निधी हा त्याच्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. असे 2 कोटी लोक जर असतील असा जर आपण विचार केला तर टोटल खर्च आपल्याला 5 लाख कोटी रुपयाचा देशाला येईल. 5 लाख कोटी रुपयाच्या खर्चामध्ये जे टेबलमध्ये मी दाखवलेलं आहे ती 2 कोटी लोकांचा रोजगार, त्याची हमी सरकार वर्षाला 5 लाख कोटी रुपयाच्या तरतुदीमधून घेऊ शकते, त्याच्यामध्ये लागणाऱ्या साधनांच्या सहित. प्रश्न असा येईल की हे पैसे किंवा निधी आणायचा कुठून आणि कोणी? मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की देशामध्ये कर उत्पन्न वाढवण्याची क्षमता फक्त केंद्र सरकारमध्ये आहे. राज्य सरकारांकडे ते अधिकार पूर्वीही नव्हते आणि आता तर अजिबातच नाहीत, कारण वस्तू आणि सेवा कराच्या निर्मितीनंतर. त्यामुळे ही मुख्य जबाबदारी केंद्र सरकारने घ्यायची आहे. केवळ केंद्र सरकारवरती टाकायची म्हणून नाही, तर केंद्र सरकारच्या हातात घटनात्मक अधिकार आहेत म्हणूनच. कुठनं येतील हे पैसे? सगळ्यात पहिला आपल्याला असं क्षेत्र शोधावं लागेल की ज्या क्षेत्रावरती जर अधिक कर लावले किंवा कर वसुली अधिक केली तर देशाच्या विकास प्रक्रियेवरती किंवा अर्थव्यवस्थेवरती त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, उलट झाला तर सकारात्मकच परिणाम होईल. अशीच क्षेत्र आणि विभाग आपल्याला शोधावे लागतील. त्याचा विचार मी असा केला आहे की या देशामध्ये आज देशाला न परवडणारी, अत्यंत विपरीत, विघातक अशी म्हणजे स्टॉक मार्केटवरती, शेअर बाजारामधली सट्टेबाजी सुरू आहे. या सट्टेबाजीचा कितीही खोलात जाऊन जरी विचार केला, त्याचे संभाव्य फायदे सुद्धा विचारात घेतले तरी सुद्धा आजच्या घडीला भारतामध्ये जी स्टॉक मार्केटवरती सट्टेबाजी चालू आहे त्याचा वर्णन फक्त जुगार या शब्दातच केलं जाऊ शकतं. त्याच्या एक्सेसिव्ह पार्टबद्दल बोलतोय मी, संपूर्ण स्टॉक मार्केटबद्दल नव्हे. याचा विचार करून मी त्या विषयामध्ये आता खोलात जात नाही, पण स्वतंत्रपणे त्याच्याबद्दल नक्की बोलता येईल आपल्याला. आपण असं म्हणू शकतो की सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स
ज्या टॅक्सचं वार्षिक कर उत्पन्न मागच्या वर्षीचं जर पाहिलं तर फक्त 12,000 कोटी रुपये आहे. या वर्षीची प्रचंड वाढलेली सट्टेबाजी विचारात घेतली तर ते आजच्या डिसेंबरपर्यंत 17,000 कोटीपर्यंत गेलं होतं. उरलेला काळ लक्षात घेतला तर 20,000 कोटीपर्यंत जाईल. परंतु त्या सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्सचं स्ट्रक्चर इतकं विपरीत आहे की ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त सट्टेबाजीचा जो स्टॉक मार्केट व्यवहाराचा प्रकार आहे त्याला सगळ्यात कमी कर आहे. तो जर उरलेल्या सेक्शनवरती जेवढा आहे म्हणजे डिलिव्हरी सेक्शनला जेवढा आहे तेवढाच जर तो कर आकारला तर हे उत्पन्न 1,00,000 कोटी रुपयापर्यंत वर्षाला जाऊ शकतं. आणि ते गेल्यामुळे जर थोडी सट्टेबाजी कमी होणार असेल तरी हरकत नाही. ती इतकी पण कमी होणार नाही की हे कर उत्पन्नाचे जे आकडे मी देतो ते चुकीचे ठरतील, पण तो निश्चितपणाने काही कमी होईल आणि ते देशाला चांगलं असेल. कारण देशाची अत्यंत महत्त्वाची बहुमूल्य अशी बचत जी सट्टेबाजीमध्ये वाया जाते आहे ती त्याच्यामुळे जाणार नाही. ती उत्पादक कामामध्ये येण्याची संभाव्यता वाढेल. हा पहिला मुद्दा. 1,00,000 कोटी रुपये फ्रॉम सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. नंबर 2, गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे करोनाच्या आधीचं बोलतोय मी, केंद्र सरकारने कोणत्याही मागणीशिवाय कोणत्याही आवश्यकतेशिवाय केवळ काही कॉर्पोरेट्सना खुश करायचं म्हणून कॉर्पोरेट टॅक्समध्ये 1,45,000 कोटी रुपयाच्या सवलती पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्या, संसदेमध्ये नव्हे. त्याच्या नंतर संसदेत मान्यता घेतली. त्यामुळे कॉर्पोरेट टॅक्सचा दर हा 30% 25%, कुठे 22.5% असा आलेला आहे. काही तथाकथित अमुक कंपन्यांना तमुक कंपन्यांना असं त्याला काहीतरी गोंडस जरी सवलतीचं स्वरूप दिलेलं असलं तरी प्रत्यक्षामध्ये तो सगळ्याच कंपन्यांना उपलब्ध आहे अशी परिस्थिती आहे. त्यामधून हे जे सरकारचं कर उत्पन्न बुडालेलं आहे ते 1,45,000 कोटी रुपये सरकार निश्चितपणे स्वतःच्या उत्पन्नात वाढ करू शकतं. ते मागच्या लेवलला ते आणू शकतं. हा दुसरा सोर्स झाला. तिसरा अत्यंत महत्त्वाचा सोर्स, करोनाच्या काळामध्ये आमचे लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय काही त्यातले दारिद्र्य रेषेच्या खाली ढकलले गेले, परंतु त्याच वेळेला देशातल्या अब्जाधीशांची संख्या दुप्पट झाली. या ओव्हर रिच असे जे अब्जाधीश आहेत त्यांच्या वेल्थवरती सरकारने पुन्हा टॅक्स सुरू केला पाहिजे. म्हणजेच 5 वर्षापूर्वी जनतेचं कल्याण करू, सबका साथ सबका विकास म्हणत अब्जाधीशांचा कळवळा येऊन जो वेल्थ टॅक्स रद्द केला होता या देशातला, तो निदान या सेक्शन पुरता तरी जर पुन्हा सुरू केला तर त्याच्यामधून अतिशय सहजरित्या सरकारला 1,00,000 कोटी रुपयाचं उत्पन्न होऊ शकतं. त्याचा तपशील अर्थातच स्वतंत्रपणे चर्चेमध्ये मांडला जाऊ शकतो, तुम्ही मांडू शकतो, परंतु आता या संवादामध्ये तो इतका मोठा देणं आवश्यक नाही किंवा त्याच्यामुळे याची लांबी उगाच वाढण्याची शक्यता आहे. 1,00,000 कोटी रुपये तिथून येऊ शकतात. तिसरा, जर देशाबाहेर जे इलिसिट फायनान्स फ्लोज ज्याला म्हणतात ते इलिसिट फायनान्स फ्लोज, बेकायदेशीररित्या देशाबाहेर चाललेला कर बुडवेगिरीचा पैसा, जो देशाबाहेर गेलेला काळा पैसा परत आणू अशा प्रकारच्या वल्गन आणि बकवास सत्तेवरती येण्यापूर्वी या देशाच्या पंतप्रधानांनी केलेला होता, त्याच्यातला 10% जरी प्रत्यक्षामध्ये आणला आणि येऊ शकतो तशा प्रकारच्या कायदेशीर संधी सुविधा उपलब्ध आहेत. तशी माहिती उपलब्ध होते आहे, जी माहिती पनामा पेपर्समधून, पॅन्डोरा बॉक्समधून पत्रकारांना उपलब्ध होते ती आमच्या करयंत्रणेला उपलब्ध होत नाही. याच्यावर कोणीच विश्वास ठेवू शकणार नाही. जर ती यंत्रणा योग्य रीतीने कामाला लावली तर निदान कमीत कमी 1,00,000 कोटी रुपयाचं जादा उत्पन्न देशाला नक्कीच मिळू शकतं. याशिवाय राज्यांवरती काही जबाबदारी टाकण्याची गरज आहे आणि ती म्हणजे ज्या राज्यांनी प्रोफेशनल टॅक्स लावलेला नाही त्यांनी तो लावावा. जे प्रोफेशनल टॅक्स लावतात, कारण प्रोफेशनल टॅक्स हा एक डायरेक्ट टॅक्स आहे, तो त्याची एक मर्यादा आहे, ती घटनेच्याच 7व्या शेड्यूलमध्ये दिलेली आहे आणि ती सध्या 3,000 रुपये वार्षिक आहे. जर राज्यांना, आणि तो राज्यांनाच लावण्याचा अधिकार आहे, जर हा प्रोफेशनल टॅक्स व्यवसाय कर ची मर्यादा 3,000वरून जर 10,000पर्यंत वाढवली वार्षिक आणि जर त्याच्यामध्ये स्तरीकरण करून विशिष्ट उत्पन्न, विशिष्ट व्यवसाय यांच्यासाठी तो जास्त, इतरांसाठी कदाचित माफ, असं जर सर्व त्याचं विभाजन केलं तर कुठलाही सामाजिक अन्याय होऊ न देता
राज्य सरकारं या सगळ्यामधून सगळी राज्य सरकारं मिळून याच्यामध्ये या योजनेमध्ये 1 लाख कोटी रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन नक्की करू शकतात. या सगळ्याची बेरीज अर्थातच 5 लाख कोटीच्या वरती जाते आहे. परंतु या सगळ्याचा जरी थोडासा डिस्काउंटेड जरी विचार केला तरी अशा पद्धतीनं 5 लाख कोटी रुपये वर्षाला उभे करणं या देशातल्या इतक्या प्रचंड बेरोजगारीच्या समस्येसाठी ही अजिबात मोठी रक्कम नाही. किंबहुना ती आपली अत्यंत महत्त्वाचा असा राष्ट्रीय अग्रक्रम असायला हवा. आणि म्हणूनच ही योजना मी प्रस्तावित करतोय. या योजनेमध्ये अजून बराच तपशील भरण्याची गरज आहे. ही एक फक्त सूत्र आहे, एक विचाराची दिशा आहे. याच्यासाठी अनेक तज्ज्ञांना बसावं लागेल, अनेक अर्थतज्ज्ञांना हे उद्दिष्ट मनामध्ये कायम ठेवून बसावं लागेल. केवळ होणार नाही आणि करायचं नाही, बाजार व्यवस्थेमध्ये असं केलं जात नाही, अशा नकारात्मक बाजारी आणि एका विशिष्ट वर्गासाठी काम करणाऱ्या मानसिकतेमधून नव्हे तर जनकेंद्री मानसिकतेमधून जर अर्थतज्ञाने विचार केला तर याच्यामध्ये बरीच काही भर घालण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगची मोठ्या प्रमाणात गरज आहे, इंजिनिअरिंग नॉलेजची गरज आहे. IITs याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करू शकतात. आणि मुख्य म्हणजे जनतेचा दबाव, युवकांचा दबाव, विद्यार्थ्यांचा दबाव याच्यातून वाढला पाहिजे की आम्ही युवक आहोत, आम्ही उद्याची पिढी आहोत. जर आम्हाला तुम्ही सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत असं बेरोजगारीचं जीवन जर जगायला लावत असाल आणि लागणार असाल तर ते आम्ही ऐकून घेणार नाही. अशी रोजगार हमीची योजना आलीच पाहिजे असं आपण एका मोठ्या व्यापक अशा आंदोलनामधून दाखवून दिलं पाहिजे, हा निर्धार दाखवून दिला पाहिजे. मी आपल्याला असं आवाहन करतो या निमित्तानं की आपण सगळेजण विद्यार्थी, युवक, या देशातले तज्ज्ञ, अर्थतज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट्स हे सगळे एकत्र बसूया, एकत्र विचार करूया. गावापासून शहरापासून प्रत्येक ठिकाणी याच्या कार्यशाळा घेऊ आणि त्या आधारावरती एक वेल थॉट आउट, एक पूर्ण विचार केलेली परंतु पूर्ण जनशक्तीचा आधार आणि पाठिंबा असलेली अशी एक मोठी चळवळ निर्माण करू, मागणी निर्माण करू. आणि त्याची सुरुवात माझी अशी अपेक्षा राहील की या देशाच्या सरकारने अर्थसंकल्पामधून तरी करावी. केली नाही अर्थात ते करणार नाही आणि एवढी मोठी योजना ते अंमलातही आणणार नाही. त्यासाठी आपल्याला वर्षभराचा कार्यक्रम, वर्षभराची मोठी चळवळ करावी लागेल. आणि मग कदाचित असं आपण म्हणू शकू, अब की बार सिर्फ रोजगार. कोणीही दुसऱ्या कारणासाठी आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करू नये. एका सकारात्मक योजनेवरती, एका सकारात्मक पर्यायावरती आपण एकत्र येऊ आणि या देशाला आणि सर्व समाजाला विकासाच्या नव्या प्रकाशवाटेवरती घेऊन जाऊ असं आवाहन मी आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो. हे जे चॅनेल आहे त्याच्यासाठी आपण जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबा, नोटिफिकेशनचाही आयकॉनवरती क्लिक करा आणि आपला संवाद आपण असा चालू ठेवू असं आवाहन मी आपल्याला करतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद. गिरीच्या या चिखलात, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडून निघ बाहेर